तर मित्रांनो, जोराचा पाऊस आणि भयानक अशा वादळाने तुम्ही पाहू शकता 70 ते 80 वर्ष ओल्ड असलेले हे जी झाडं आहेत तर ती पडलेली आहेत। आणि मी आहे आता माझ्या मामाच्या गावात, जे आहे शिरपूर तालुक्यातील बारदे हे गाव, ज्याला प्रतिपंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर खूप जण तुमच्यामधून आले असतील, त्यांनी कमेंट नक्की करा। तर 1983 साली मंदिराची स्थापना झालेली होती आणि त्याच्याही 40-50 वर्षापूर्वीची ही झाडं होती। आणि एका जोराच्या पावसाने आणि भयानक असा वादळाने तुम्ही पाहू शकता तरी 100 वर्ष जुनी असलेली जी झाडं आहेत तर ती एका मिनिटात उद्ध्वस्त झालेली आहेत, पडून खाक झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि मंदिराची जी सुरक्षा भिंत होती तर ती सुद्धा खूप जुनी होती, तर चुन्याचं बांधकाम आहे, पाहू शकता तुम्ही। आणि ही सुरक्षा भिंत मंदिराची स्थापना झाल्यानंतर अद्याप पडलेली नव्हती। आणि अवस्था तुम्ही पाहू शकता, मंदिरात जे काही झाडं वगैरे होती तर ती सुद्धा तुटून पडलेली आहेत। तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता मुळासकट झाडं जी आहेत तर ती खाली पडलेली आहेत आणि भयावशी अवस्था पूर्ण गावाची झालेली आहे। आणि ही तर फक्त झाडच आहेत, खूप सारी अशी लोक आहेत गावातील, तर त्यांचे घराचे छप्परच गेलेले आहेत। जी पत्र्याची घरं होती ना, तर पत्र उडाली आहेत आणि ती पत्र कुठं गेली त्यांना सुद्धा माहीत नाही आहे। मी ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमाने प्रयत्न करणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठमोठी झाडं होती, खूप मस्त सावली पडायची। आम्ही लहान होतो तेव्हा इथे क्रिकेट वगैरे खेळायचो, अजूनही काही मंडळी खेळते। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाडच तुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशी झालेली आहे भयावह अशी अवस्था पूर्ण गावाची। आता हे मंदिर मी तुम्हाला दाखवतोय, त्यानंतर तुम्हाला गाव सुद्धा दाखवतो। तर मंदिराच्या मागे सुद्धा मोठमोठी झाडं होती आणि ती झाडं सुद्धा इथे पडून गेलेली आहेत। तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। केळी होती, मका होता तो सुद्धा, बाजरी होती ते सुद्धा पडलेलं आहे। आणि इकडची अवस्था तुम्ही पाहू शकता, पूर्ण जी झाडं आहेत हे बघा, खूप मोठमोठी झाडं होती ही। आणि लहान असायचो मी तेव्हा या ठिकाणी या झाडांवरती चढायचो, खेळायचो, तर अशी ही झाडं होती। आणि मी तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा केलं की मी माझ्या मामाच्या गावात राहत असतो, बारदे या गावामध्ये सध्या तरी येथे निवासस्थान आहे माझं। आणि येथे तुम्ही पाहू शकता लहानपणी या झाडांवर आम्ही खेळायचो आणि त्यांची अवस्था एका दिवसात कशा प्रकारची झालेली आहे। इकडे तुम्ही पाहू शकता मुळासकट जे झाड आहे तर ते तुटून पडलेलं आहे, इकडे पण, त्यानंतर इकडे सुद्धा। आणि इकडे काही मंडळी राहायला आलेली आहे, परंतु ते देवाच्या कृपेने वाचलेले आहेत। मी पाहू शकता कंडिशन कशी आहे। तर मी तुम्हाला गावात इतरही ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला गावाकडे। तर गावाच्या मेन रस्त्यावरती एक दुर्घटना झालेली आहे। तर या ठिकाणी आपले एक बंधू भैयाभाऊ म्हणून, तर त्यांची आल्टो लावलेली होती 800, तर ती सुद्धा पूर्ण दबलेली आहे, तुम्हाला दाखवतो। तर हे आहे लिंबाचं झाड, खूप मोठं होतं आणि ते गाडीवर पडलेलं आहे। आणि गाडीचे हाल तुम्ही पाहू शकता, थोडं झाडाची कटिंग वगैरे करून त्याला थोडं मोकळं करण्यात आलेलं आहे, परंतु गाडीची अवस्था पाहून तुम्ही खरंच विचारात पडणार आहात। तर पाहू शकता तुम्ही गाडीची कंडिशन। तर हे जे पूर्ण झाड आहे तर हे गाडीवर पडलेलं होतं, त्याला साईडला करण्यात आलेलं आहे। आणि हे झाड तुम्ही पाहू शकता, हे झाड सुद्धा पडलेलं आहे। आणि ही एक गाडी होती तर ही थोडक्यात वाचलेली आहे। आणि इकडे सुद्धा म्हणजे एकूण 3 झाडं इथे जमीनदोस्त झालेली आहेत, पाहू शकता तुम्ही। गावाची भयावह अवस्था आहे। आणि इकडे सुद्धा समोर झाडं होती तर ती सुद्धा तुटून पडलेली आहेत घराच्या समोर, तुम्ही पाहू शकता। आणि विजेचे जे पोल होते तर ते सुद्धा जमीनदोस्त इथे झालेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी।
इकडे पाहू शकता तुम्ही केबल वगैरे आहेत विजेच्या, आणि पुढे सुद्धा जो विजेचा पोल आहे तर तो तुटून पडलेला आहे. सर्व गावकरी बंधू काही दुःखात आहेत, काही टेन्शनमध्ये आहेत. भयावशी अवस्था पूर्ण गावाची झालेली आहे. आणि शिरपूर तालुक्यातील एक गाव आहे आणि याच गावात जास्त जे नुकसान आहे तर ते झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. तिकडे पाहू शकता तुम्ही केबल. तर इकडे सुद्धा मोठा लिंबू होता तर तो सुद्धा जमीनदोस्त झालेला आहे. म्हणजे पूर्ण गावातील जी मोठमोठी झाडं होती तर ती तुटून पडलेली आहेत. आणि हा पोल तुम्ही पाहू शकता जसा एखाद्या काडीप्रमाणे तो जागीच तुटून पडलेला आहे. पण एवढं देवाच्या कृपेने कोणाला काही मानहानी झाली नाही, कोणाला लागलं नाही. आणि इकडे सुद्धा लिंब पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी होता तो, हे दुकान वाचलं थोडक्यात. तर इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा लिंब होता. तर तो या दुकानावर गेला असता परंतु तो देवाच्या कृपेने वाचला. तर अजून तुम्हाला दाखवतो. तर काही तिकडच्या गावातील जो घरं आहे तर त्यांच्यावरचा जो पत्रा आहे तर तो पत्रा उडून गेलेला आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलं. आता ते पाहायला आपण जाऊया. तर ही आहे या गावाची माध्यमिक शाळा. या शाळेमध्ये मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलेलो आहे. आणि इथे सुद्धा नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर शाळेची कंडिशन सुद्धा आता खराब झालेली. तर इकडे तुम्ही पाहू शकता मोठमोठं उंबर वगैरे आहे परंतु त्यांना काही हानी झालेली दिसत नाही. परंतु हे एक झाड बघा. तर इथे सुद्धा आम्ही लहान होतो तेव्हा चढायचो परंतु भयावह अवस्था झालेली आहे. इथे बघा खूप मोठा लिंब होता आणि तो बघा कशा प्रकारे तुटून पडलेला आहे. म्हणजे या गावातील हा काळा दिवस तुम्ही म्हणू शकता. इकडे पाहू शकता मोठमोठी झाडं होती तर ती पडलेली आहेत. तर आता थोडं मार्ग मोकळा करण्याचं काम हे गावकरी बंधू, स्थानिक बंधू करत आहे. इकडे सुद्धा काही नुकसान झालेलं आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे पण लिंब तुटलेला आहे. आणि देवाची कृपा अशी वाटते की इकडे काही पत्रा वगैरे उडलेला दिसत नाहीये. हा इकडचा गेलेला वाटतोय बघा. तर या ठिकाणाचा पत्रा तुम्ही पाहू शकता खाली पडलेला आहे. इकडे सुद्धा. तर अशी दुर्दैव परिस्थिती पूर्ण गावाची झालेली आहे. अशी घटना मला तरी वाटतं माझ्या आयुष्यात या 25-30 वर्षामध्ये कधीही घडलेली नाही. आणि जे आपली म्हातारी माणसं आहेत त्यांना विचारलं, त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी घटना आजपर्यंत गावामध्ये घडलेली नव्हती. कारण एवढी 40-40, 50-50 वर्ष जुनी झाडं, 100 वर्ष जुनी झाडं तुटून पडलेली आहेत, ते फक्त एका दिवसात आणि एका मिनिटामध्ये. तर आता दुसऱ्याकडे जातो आणि तेही दाखवतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे आहेत आपले विशाल भाऊ. तर त्यांनी 2 महिन्यापूर्वी हे घर बांधलेलं होतं आणि हा पत्रा तुम्ही पाहू शकता सिमेंटचा पत्रा होता. आणि पत्र्याचं विशेष तुम्ही पाहू शकता, हा पत्रा कुठून उखडलेला आहे. तर हे बघा इथून फक्त थोडंसं आहे आणि हे घर पूर्ण बंद होतं. अजून ते राहायला सुद्धा आलेले नाही आहे. त्यांचं किराणा दुकान पण आहे परंतु हे बंद होतं. इकडे पाहू शकता तुम्ही काहीच झालेलं नाही. आणि हा 2 नंबरचा रूम आहे. सर्व पॅक होता, हा दरवाजा पॅक होता. आणि या 2 नंबरच्या रूमचा जो पत्रा आहे तर तो उखडलेला आहे. मागे पण एक रूम आहे तर याचे सुद्धा काहीच झालेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा रूम बघा तुम्ही. हा चमत्कार म्हणावा की देवाचा प्रकोप तुम्हीच बघा, पाहू शकता. इकडचा पूर्ण पत्रा अंगणात आलेला आहे डायरेक्ट, पाहू शकता तुम्ही. हा जो पत्रा आहे तो 2 नंबरच्या रूमचा पत्रा आहे. आणि पूर्ण गावाची जी अवस्था आहे तर ती अशा प्रकारची झालेली आहे. बाकीचा पत्रा इकडे आहे आणि त्या भावाची इकडे एक टपरी होती आणि ती समोर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ती डायरेक्ट गाड्यावर उलटी झालेली आहे.
या ठिकाणी होती ती आणि तुम्हाला मी थोडं जवळून दाखवतो. पत्रा बघा रस्त्यावरती सुद्धा आलेला आहे. तर इकडे टपरी तुम्ही पाहू शकता. तर या घराच्या बाजूला आपली जी हे जे लिंबाचं झाड पडलेलं आहे त्या ठिकाणी टपरी होती आणि ती उडून कुठं आलेली आहे पाहू शकता तुम्ही. तर एवढा जोरदार असा पाऊस होता, वादळ होतं. तर इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे पण एक छोटंसं घर होतं, झोपडी होती. त्याचा पत्रा कशा प्रकारे उद्ध्वस्त झालेला आहे पावसाच्या मुळे पाहू शकता. डायरेक्ट तिकडे गेलेला आहे. आणि हे एक घर आहे ज्यामध्ये ते मामा राहत होते आणि त्यांचं घर तुम्ही पाहू शकता. पत्राच गायब झालेला आहे वरचा. तर अशा प्रकारची अवस्था गावाची झालेली आहे. येथे तुम्ही पाहू शकता इकडचा पत्रा पलटून तिकडे झालेला आहे. त्यानंतर येथे पाहू शकता हा लिंब. तर हा सुद्धा तुटून पडलेला आहे, परंतु इथे घराला काही झालं नाही कारण तो इकडे रस्त्यावरती पडलेला होता तुम्ही पाहू शकता. आणि इकडे सुद्धा ही घरं आहेत, घरांना काही झालं नाही, परंतु मागे जे पत्र्याचं छप्पर तयार केलेलं होतं तर त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ते पण आपण पाहून घेऊया. कतंग घ्यावा ना. तर हे सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. तर मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही, इकडचा मागचा पत्रा जो आहे त्यांचा तर तो पूर्ण उखडलेला आपल्याला पाहायला दिसून येतो. पाहू शकता पत्रा काळी पडलेला आहे. आणि हे ते पाहू शकता तुम्ही अवस्था कशा प्रकारची झालेली आहे पाहू शकता. तर यांचं होतं एक घर. इकडे सुद्धा पत्रा उडालेला दिसतोय आपल्याला. हा बघा इकडे सुद्धा पत्रा तिकडे कोपऱ्यात दिसून येतो आपल्याला. आणि इकडे बाकीची जी घरं आहेत तर त्यांचा पत्रा पण पाहू शकता तुम्ही अवस्था कशा प्रकारची झालेली आहे. आणि इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही, इथे सुद्धा मातीची भिंत होती आणि त्याची सुद्धा अवस्था पाहू शकता. आणि इकडे पण लिंब होता तर तो सुद्धा तुटून पडलेला आहे. तर आता इकडे पण वस्ती आहे, इकडे पण काही जणांचं नुकसान झालेलं आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर कोणाच्या घराची टाकी आहे काय माहिती, परंतु पाहू शकता तिकडे वस्ती आहे आणि इकडे येऊन पडलेली आहे. आणि हे तार, इथे ट्रान्सफॉर्मर आहे आणि तार बघा कशा प्रकारे. इकडे एक फ्रेम दिसते. त्यानंतर हे तार पाहू शकता तुम्ही, विजेचे तार. पूर्ण गावात काल दुपारपासून लाईट गेलेली आहे कारण काल दुपारी म्हणजे 6 मे 2025 रोजी ही घटना घडलेली होती दुपारी 3 वाजेनंतर. आणि ही अवस्था पाहू शकता या ठिकाणी हे हा पत्रा गेलेला आहे. तर हा पूर्ण एरिया मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे घर पाहू शकता तुम्ही, या घराचा पत्रा सुद्धा इथे पूर्ण उकळलेला आहे पाहू शकता. हे छोटी छोटी लहान मुलं आहेत या ठिकाणी घरामध्ये. आणि पत्रा तुम्ही पाहू शकता उकडून बाहेर पडलेला आहे अशा प्रकारे. आणि हे एकच घर नाही, आधी पण तुम्ही पाहिले आणि खूप घरांची अशी अवस्था झालेली आहे. तर इकडे सुद्धा पत्रा ठेवण्याचं काम चालू आहे. तर पाहू शकता तुम्ही. मग हा बघा पत्रा नवीन ठेवण्यात आलेला आहे तर तो सुद्धा उडलेला होता पत्रा पूर्ण. तर काल ही घटना झालेली होती म्हणून सकाळमध्ये सर्व जे गावकरी बंधू आहेत तर ते कामाला लागलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता
हा पत्रा सुद्धा उखडलेला होता, काहींनी इकडे ठेवलेला आहे. तर पूर्ण गावाची जी अवस्था आहे छिन्न भिन्न झालेली आहे. तर हा पाहू शकता तुम्ही इकडे पत्रा, इकडची अवस्था. हा पत्रा सुद्धा उडून खाली पडलेला आहे. तर इकडे पण झाडं तोडायचं काम चालू आहे, कारण ती झाडं सुद्धा पडली असतील. तर मंडळी, या गावाच्या इतिहासात हा दिवस नक्कीच काळा दिवस म्हणून लिहिला जाईल, मला तरी असं वाटतं. कारण झोपडपट्टीत तर पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इकडे बघा, तर इकडे सुद्धा काही झोपडं वगैरे असू शकतात, तर ते सुद्धा तुटून पडलेलं आहे. त्यानंतर हे बघा, हे तुटलेले होते झाडं, तर त्यांना तोडण्याचं काम चालू आहे. कारण परत जर का वारा वादळ आलं तर परत अशा प्रकारची अवस्था होऊ नये किंवा ते घरावर पडू नये, त्यासाठी झाडं तोडण्याची कामं सुरू आहेत. तर बघा, यांचं सुद्धा पत्रा गेलेला आहे. तर मला नक्कीच वाटतं की गावामध्ये अशी अवस्था झालेली आहे, तर सरकारने या गोष्टींकडे दखल द्यावी. तर इकडे पाहू शकता तुम्ही, तर यांचं हे घर आहे. आणि इकडे बघूया आपण, तर बघा हे पूर्ण तुटून पडलेलं आहे. इकडचा पत्रा पाहू शकता तुम्ही, गायब, म्हणजे जादू झालेली, जादू. इकडे पण पत्रा गायब झालेला आहे. हा पत्रा बघा तिकडनं इकडे उडून आलेला आहे. पत्र्याची अवस्था पाहू शकता, हे झाड तुटलेलं आहे. त्यानंतर इकडची अवस्था तुम्ही पाहू शकता, हे सुद्धा तुटलेलं आहे. छोटी छोटी लहान मुलं आहेत. आणि देवाचा प्रकोप आहे की काय. तर इकडे बघा, इथे सुद्धा हे कुटुंब राहत होतं आणि पूर्ण मोकळं झालेलं इकडे सुद्धा. तर इकडे बघा, इकडे पण लिंब तुटून पडलेला आहे. जेवढं दाखवणार आहे तेवढं कमीच आहे. मी जेही तुम्हाला दाखवतोय ना, जे ते जास्त मोठं नुकसान झालेले ते दाखवतोय. छोटी मोठी एखादं घर, असं प्रत्येक गलीमध्ये अवस्था झालेली आहे अशा प्रकारची. हे पाहू शकता तुम्ही, इकडे पण हा लिंब तुटून पडलेला आहे. तर गावामध्ये झाडांचं संरक्षण करण्यात येतं, सावलीसाठी म्हणा किंवा पर्यावरणासाठी. परंतु तुम्ही पाहू शकता, झाडं जेवढी सावलीसाठी चांगली आहेत किंवा ऑक्सिजनासाठी, पर्यावरणासाठी चांगली आहेत, परंतु जर का असं वारा वादळ आलं, जोराचा पाऊस आला आणि ते वादळामुळे जर का ते झाड घरावरती गेलं तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते. परंतु देवाच्या कृपेने असं काही या गावात झालेलं नाही आहे जीवितहानी वगैरे. परंतु घरं उद्ध्वस्त झाली आहेत गरीब लोकांची, गरीब कुटुंबांची. आणि पाण्याचे सुद्धा इथे हाल झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. कालपासून वीजच नाही आहे. पूर्ण जे पोल आहेत विजेचे, तर ते तुटून पडलेले आहेत. त्यामुळे पूर्ण गावकरी बंधू पाण्याची व्यवस्था करण्यात जुटलेले आहेत. तर इकडे सुद्धा बाबूड आहेत, तर ते सुद्धा खाली पडलेले आहेत. आणि या घराचा मागचा पत्राच गायब दिसतोय आपल्याला, तो सुद्धा दाखवतो. पाहू शकता तुम्ही, पत्रा गायब. आणि तो पत्रा इथे खाली पाहू शकता, पूर्ण वाकडा झालेला आहे. आणि ही झाडं सुद्धा त्यावर आलेली होती. आणि जी छोटी घरं होती, झोपडी होती, त्या वाचलेल्या आहेत. परंतु जे उंच घरं, झोपडी होती, पत्र्याची घरं होती, त्यांची अवस्था पूर्ण छिन्न भिन्न झालेली आहे. माझं घर सुद्धा पत्र्याचं आहे आणि ते सुद्धा उडणार होतं, परंतु देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. काय करता, खेड्यागावाची अवस्था जशी असते.
तर इथे पाहू शकता खूप मेहनत चालू आहे. तर जे घडलं ते घडलं, परंतु पुन्हा अशी अवस्था गावाची होऊ नये ही देवाला प्रार्थना आहे. तर याचे तुम्ही पाहू शकता आता काहीच दिसत नाही. आणि येथे होतं लाकडाचं छप्पर, चाऱ्याने तयार केलेलं होतं. आणि ते पाहू शकता तुम्ही इकडे लहान घर होतं लाकडाचं चाऱ्याचं, ते जमीनदोस्त झालेलं आहे डायरेक्ट. आणि हा पत्रा होता इकडे सुद्धा, तर तो पत्रा पाहू शकता तुम्ही अवस्था इकडे. आणि तिकडे सुद्धा लिंब वगैरे तुटून पडलेला आहे. आणि हे घर मी तुम्हाला आधीच दाखवलं, मधला पत्रा सुद्धा गायब आहे. तरी छोटी छोटी लहान मुलं या घरात राहतात. आणि अवस्था तुम्ही पाहू शकता घराची. तर इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण जे छप्पर आहे, जे गुरढोर होते त्यांच्यासाठी बनवलेलं होतं. आणि पूर्ण पत्रा तुम्ही पाहू शकता तर डायरेक्ट उडून आलेला आहे. पाईप सोबतच पाईप सुद्धा आहे. आणि पत्र्याची अवस्था तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण घराला एखाद्या कंपाऊंड सारखं इथे लटकलेला आहे. आणि या ठिकाणी होता तो पत्रा आणि तो उडून इकडे लटकलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर इकडे तुम्ही पाहू शकता खूप मोठं झाड होतं पूर्वीचं. हे याला सुद्धा 30-40 वर्ष झाले असतील. आणि त्याची अवस्था काही क्षणात पाहू शकता. बाबळाचे झाड हे कशाचं आहे त्याचं नाव काही माहीत नाही, परंतु अवस्था आहे. इकडे बघा या ठिकाणी होतं ते. आणि मुळात सगळं जमीनदोस्त झालेलं आहे. आणि इकडे सुद्धा पत्रा गेलेला आहे. हा बघा या ठिकाणाचा पत्रा, त्यानंतर हा इकडचा पत्रा. आता गावकऱ्यांनी गोळा करून तो साईडला ठेवून दिलेला आहे. तर पाहू शकता किती मोठ्या संख्येने पत्रा गोळा केलेला आहे इथे. तर पूर्ण पत्रा उडून गेलेला आहे. तर हे आहेत आपले गावकरी बंधू शालिंदर बापू. तर पाहू शकता तुम्ही पत्रा गायब आणि या ठिकाणी ठेवलेला आहे. एवढं बरं झालं की गुराढोरांना काही लागलेलं नाहीये. तर पाहू शकता तुम्ही इकडचा पत्रा, इकडे पण पूर्ण चारा ओला झालेला आहे. हा इकडे पण गायब. तर अवस्था तुम्ही पाहू शकता खड्यांची. पूर्ण गावामध्ये खूप मोठा हा संकट काळ होता. आणि या गावाच्या इतिहासात तो काळा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो. 6 मे 2025 दुपारी 3-4 वाजेपासून खूप जोराने पाऊस आणि वादळ आलेला होतं. त्या कारणास्तव ही घटना झालेली.